कोकण हा भारतातला नाही जगातला समृद्ध प्रदेश आहे. म्हणजे जगभर मी प्रवास करतो, पण कोकणा इतकं श्रीमंत जगात काही नाही. पण कोकणची काय परिस्थिती आजची, विशेषतः मागच्या 25 वर्षात कोकणातली गावं रिकामी झाली. सगळे म्हणतात आम्ही कोकणाचा विकास केला, आम्ही कार्यसम्राट, आम्ही 10 कोटी, आम्ही 20 कोटी, आम्ही 50 कोटी इतका निधी आणला. अरे हो, पण शाळेत जायला मुलं नसतील. शाळेत 2 मुलं, वाडीत 25 माणसं राहतात. वाडीत 100 पैकी 20च घरं उघडी आहेत. घरांमध्ये आजी आणि आजोबा. 25 वर्षापूर्वी गावात 4 माकडं होती आणि 500 माणसं होती. आता त्याच गावात किंवा वाडीत 50 माणसं आहेत आणि 2000 माकडं राहतात. असंच मित्रांनो चालू राहिलं तर अजून 25 वर्षांनी काय स्थिती असेल. आणि त्यामुळे कोकणची ही स्थिती का आली याचं आत्मपरीक्षण कोकणातल्या नेत्यांनी, कोकणातल्या कार्यकर्त्यांनी आणि आपण कोकणवासियांनी, विशेषतः चाकरमान्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून मी करतो. गेली 25 वर्ष याच विषयावर मी काम करतो आहे. परंतु महाराष्ट्र सरकार कोकणाच्या मूलभूत विषयांकडे लक्ष देत नाही. ही कुठल्याही सरकारच्या विरोधात किंवा पक्षाच्या विरोधात मी निवडणूक लढत नाही आहे. मी ही निवडणूक लढतो आहे, कोकणच्या अस्तित्वाची निवडणूक लढतो आहे. आणि आपलं हे कोकण आपल्याला वाचवता कसं येईल आणि कोकणचे जे मूलभूत प्रश्न आहेत याच्यावर कोणतंही काम होताना दिसत नाही. गेली 25 वर्ष मी सातत्याने हे सगळे विषय फॉलोअप करत आलो, पण शासकीय यंत्रणा, विशेषतः शासकीय अधिकारी हे कुठल्याच गोष्टी ऐकून घ्यायला तयार नाहीत. आणि कोकणातल्या लोकप्रतिनिधींनी कोकणात आवाज जो उठवला पाहिजे तो दुर्दैवाने उठवला जात नाही. आणि त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा कोकणावर प्रेम करणारे आणि या प्रश्नांवर काम करणारे काही लोकप्रतिनिधी असायला पाहिजेत. आणि त्यामुळे मी प्रयत्न करायचं ठरवलं आहे. आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं की कापसाला हमीभाव मिळतो, सोयाबीनला मिळतो, ऊसाला मिळतो, साखरेला मिळतो, कांद्याला मिळतो. या सगळ्या प्रश्नांवरून विधानसभा 4 दिवस बंद पाडली जाते, 2 दिवस बंद पाडली जाते. कोकणातले आमदारसुद्धा विधानसभा बंद पाडण्यामध्ये असतात. पण आपण कधी ऐकलं आहे का हापूस आंब्यासाठी विधानसभा बंद पडली, मच्छीमारांसाठी कोकणातल्या विधानसभा बंद पडली, किंवा सुपारीला आणि काजूबीला हमीभाव मिळावं म्हणून विधानसभा बंद पडली? असं कधी होत नाही. इतकं धरणं बांधलेत कोकणामध्ये, या सगळ्या सह्याद्रीमध्ये. मग अरुणेचं धरण असेल, अर्जुनेचं धरण असेल, टाळंबा असेल, तिलारीचं धरण असेल, इकडे वर खोरनिंको आहे, वाचांबे कुचांबे गड नदीवरचं धरण आहे. 500 कोटीची, 1000 कोटीची मोठमोठी धरणं घातलेत. प्रचंड पाणीसाठा आहे. 1000 कोटी खर्च केले, पण त्या धरणाला कालवे नाहीत. कालवेसुद्धा काढले पण पाणी नाही. 50-50 वर्ष धरणं बांधतात. काय चाललं आहे? या नद्यांवरती साधे बंधारे जर भ्रष्टाचार न करता बांधले तर प्रत्येक गावात वॉटर बॉडीज तयार होतील. त्या वॉटर बॉडीजवरती आपल्याला काम करता येईल. त्यामुळे कोकणाची एकूणच विकासाच्या प्रक्रियेची वाताहत झाली. आणि हे सगळं बदलण्यासाठी कोणीतरी संघर्ष करायला पाहिजे. ही निवडणूक एक आंदोलन म्हणून, एक चळवळ म्हणून, एक संघर्ष म्हणून मी लढवतो आहे. ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात लढवण्यापेक्षा कोकणाच्या आर्थिक उन्नतीसाठी. आणि आज जी गावं रिकामी झाली आहेत, गावं उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया सुरू आहे. गावागावामध्ये जमिनींची विक्री सुरू आहे. म्हणजे आपण फेसबुकवर पाहतो 2000 एकर जमीन विकायची आहे, 1000 एकर जमीन विकायची आहे. काय चाललं आहे? अख्खं गाव विकायचं आहे 1000 एकर. म्हणजे जर आपण हे आपली गावं विकणार असू आणि चाकरमानी म्हणून मुंबईला कळव्याच्या आणि मुंबऱ्याच्या दिव्याच्या डोंगरावर राहणार असू. पहिला कोकणी माणूस कुठेतरी जरा बरा राहत होता, गिरगावमध्ये, लालबाग परळमध्ये. नंतर तो भांडूपला गेला, नंतर तो दिव्याला गेला,
कळव्याला गेला. आता त्याचा पुढचा प्रवास चालू झाला, तो बदलापूरच्या डोंगरावरती जाऊन राहायला लागला. म्हणजे कोकणी माणसाची प्रगती लालबाग गिरगावकडून ही बदलापूरच्या डोंगराकडे, आणि तिकडून उत्तर प्रदेशवाले गुप्ता, शर्मा, पटेल, जैन हे कोकणातल्या जमिनी विकत घेत आहेत. एका बाजूने केरळमधले लोक हे रबराचं प्लांटेशन आणि केळीचं प्लांटेशन हे अगदी बांदा दोडामार्गपासून सुरुवात केली, आणि मला वाटते आता ते कणकवलीपर्यंत आलेत. वरच्या बाजूने सगळे गुजराती मारवाडी अलिबागपासून घुसलेत, आणि हळूहळू हळूहळू हे कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात चाललं आहे. आणि आम्ही चाकरमानी गणपतीला आम्ही मुंबई खाली केली म्हणून गप्पा मारतो, आणि नुसतं गणपतीला आणि शिमग्याला येतो. एरवी येऊन बघा, गावामध्ये एक सगळी आजी आणि आजोबा असतात, आणि ती माकडं घरातून वस्तू घेऊन जातात, घरातून जेवण घेऊन जातात. हातबल झालेत ती वृद्ध मंडळी, आणि मग ती हळूहळू ते पण गावाला राहायचे बंद झाले. किंवा आत्ता जे वृद्ध राहत आहेत हे अजून 15-20 वर्षानंतर त्यांचे मृत्यू झाल्यानंतर कोण राहणार आहे कोकणामध्ये येऊन? फक्त परप्रांतीय लोक. आणि मग हे वाचवलं पाहिजे. मुंबईतले जे संवेदनशील कार्यकर्ते आहेत किंवा कोकणातले कार्यकर्ते आहेत, आपल्याला कुठेतरी विचार करायला हवा. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या फिलॉसॉफीज हे सगळं चालू राहू देत, पण त्याच्या बरोबरीने सगळ्यांनी एकत्र येऊन का ही परिस्थिती निर्माण झाली? कारण गावागावात उद्योग नाहीत. पूर्वी आमची गावं भरलेली होती. प्रत्येक गावामध्ये घरामध्ये गाई आणि म्हशी आणि दूध दुभतं होतं. नाचणी, भात, नारळ, सुपारी, आंबा, कोळीत, पावटे, त्या ठिकाणी हरभरे, कडधान्य, असं सगळं संपन्न कोकण होतं. पूर्वीचं कोकण गरीब नव्हतं. या देशामध्ये सगळ्यात सस्टेनेबल आणि शाश्वत प्रदेश कुठला असेल तर तो कोकण आहे. आणि त्यामुळे हे कोकण सुखी संपन्न होतं. ते आज अशा पद्धतीने रिकामं झालं आणि हळूहळू परप्रांतीयांच्या ताब्यात जायला लागलं. त्यामुळे या सगळ्याचं आत्मनिरीक्षण करायला हवं. आणि या इथल्या आंबा बागायतदारांसाठी, इथल्या मच्छीमारांसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी, इथे जिद्दीने जो पर्यटन व्यवसाय करतो, जो उद्योगी तरुण आहे, यांच्यासाठी कोणीतरी काम करायला हवं. आणि म्हणून रचनात्मक काम तर मी गेली 25 वर्ष करतोच आहे. ग्लोबल कोकणच्या माध्यमातून जगभर कोकण नेण्याचं काम ही माझी संस्था करते आहे. पण केवळ जगभर नेऊन चालणार नाही आणि केवळ ग्लोबल होऊन चालणार नाही. आता आपल्याला लोकल पण व्हायला लागेल. मी स्वतःचं आत्मनिरीक्षण करतो कधी कधी, आणि मी ठरवलंय की पुढची, परमेश्वराने जेवढी ताकद दिली मला, पुढची 15-20 वर्ष मी ग्लोबल काम करताना सुद्धा लोकल काम करायचं ठरवलं आहे. आणि म्हणून मी हा मतदारसंघ राजापूर आणि लांजा इथं मी पुढची 10-15 वर्ष काम करायचं ठरवलं आहे. मी स्वतः 1-2 मतदारसंघात काम करणार. मी गावागावात जाणार आहे. प्रत्येक गावात मी एक 10 उद्योगी कार्यकर्त्यांची टीम, राजकारण्यांची टीम काय करते आपल्याला माहिती आहे, पण उद्योगी कार्यकर्ते हे जर सगळे एकत्र आले, सगळ्या पक्षाचे आले तरी चालतील, आणि त्यांनी गावामध्ये जर कृषी पर्यटन, होमस्टे, बांबूची लागवड, खूप चांगली द्राक्षासारखी उत्पन्न देण्याची क्षमता असलेली नारळ, सुपारी आणि मसाल्याची लागवड आहे, किंवा कोळंबीची शेती खूप कमी जागेमध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं, माशांची शेती आहे, किंवा जलपर्यटन आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत, साहसी पर्यटन आहे, सह्याद्री पर्यटन आहे, हिस्टॉरिक टुरिझम आहे, आपला एक किंगफिशर, आपला एक खंड्या किंवा भारद्वाज पक्षी किंवा लेपर्ड, ही जी कोकणाची निसर्गाची समृद्धी आहे, याचं जर आपण शोकेसिंग केलं तर ही एक एक गोष्ट 100-200 कोटीची इकॉनॉमी करेल. LFP सारखी एक खाडी केरळमधली, जे 40% पर्यटक हे महाराष्ट्रातले जातात, ती 2000 कोटीची इकॉनॉमी एक खाडी आहे. मग अशा माझ्याकडे कोकणामध्ये 10 बॅकवॉटर्स आहेत. आमची विजयदुर्गची बॅकवॉटर आहे, तिथे जैतापूरची बॅकवॉटर आहे, तिथे गावखडीची बॅकवॉटर आहे, तिथे जयगडची बॅकवॉटर आहे, तिकडे दाभोळची बॅकवॉटर आहे. जर या बॅकवॉटर्सचं आपण नीट नियोजन केलं तर खूप मोठं रिव्हॉल्युशन बॅकवॉटर टुरिझममधनं, बीच टुरिझममधनं, सह्याद्री पर्यटनामधनं, किंवा या धरणांचा वापर करून आपण जर आधुनिक आणि शाश्वत शेती केली तर शेतीमधनं, कॅश क्रॉप्समधनं आपल्याला कोकणाची इकॉनॉमी विकसित करता येईल. पण यावर भाषणं करून चालणार नाही.
तर यावर त्या गावातल्या लोकांनी त्या पंचक्रोशीतल्या लोकांनी काम करावं लागेल. आणि ज्यांना आमच्यासारखे लोक या विषयात समजतं किंवा करतायत, या सगळ्या तज्ज्ञांना सोबत घ्यावं लागेल. फॉर्च्युनेटली ग्लोबल कोकण म्हणून मी स्वायत्त कोकण समितीची स्थापना केली आहे. कोकणामध्ये गावागावात काम करणारे जे भगीरथ आहे, ज्यांनी स्वतः प्रकल्प यशस्वी केलेत, एक एक माणूस विद्यापीठ आहे, या सगळ्या माणसांना एकत्र आणून त्यांच्या नॉलेजची मदत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वेगवेगळ्या इकॉनॉमीज आपण डेव्हलप केल्या पाहिजेत. आणि कोकणातील सेन्सिबल राज्यकर्ते जे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत त्यांनाही बरोबर आपल्याला घ्यावं लागेल. भांडून कोकणचा विकास होणार नाही. आणि म्हणून सर्व पक्षामध्ये चांगले लोक आहेत, त्यांना सुद्धा बरोबर घेऊया. पण कोणीतरी ग्राउंडवर काम करायला पाहिजे आणि ते मी करायचं ठरवलंय. आणि हे सगळं करण्याकरता मी ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता आणि सगळ्यांना हरवण्याकरता असलं काही नाही. खरंच लोकांना वाटलं तर त्यांनी निवडून द्यावं, आणि त्यांनी निवडून दिलं नाही दिलं तरी या सगळ्यासाठी 25 वर्ष इंजिनियर असताना मी कोकणात काम करतोय. त्यामुळे मी हे करायचं ठरवलंय आणि मी लोकांना बरोबर घेऊन काम करायचं ठरवलंय. तर मला या निमित्ताने सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आपल्याला राजापूरचं आणि लांजाचं व्हिजन कसं डेव्हलप करता येईल पुढच्या 10-15 वर्षात, एक मॉडेल कॉन्स्टिट्युन्सी माझं एक स्वप्न आहे. आणि ते स्वप्न मी, माझं गाव दापोली आहे आणि पण मी 25 वर्ष माझं गाव कोण सांगू शकणार नाही इतका मी कोकणात फिरतोय. मी डहाणूच्या लोकांना पण आपला वाटतो, मी सावंतवाडीच्या लोकांना पण आपला वाटतो. त्यामुळे बाहेरचा उमेदवार आणि आतला उमेदवार असं काही नाही. आतून कोकणावर जो प्रेम करतो तो आतला उमेदवार, आणि नुसतं वरवरचं प्रेम करतो तो घरातला असला तरी बाहेरचा उमेदवार, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण या 2 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मी स्वतः काम करणार आहे. आणि पुढची 3 वर्ष म्हणजे 1000 दिवस मी घरी जायचं नाही असं संकल्प केला आहे. आणि मी संपूर्ण कोकणामध्ये 3000 गावांमध्ये पुढच्या 3 वर्षामध्ये राहणार आहे. आणि प्रत्येक गावात समिती स्थापन करणार शिवस्वराज्याची. महाराजांनी काम सुरू केलं तेव्हा खूप कठीण होतं, इतकं कठीण आता नाही आहे. फक्त महाराजांचा आदर्श घेऊन शिव संस्कारातून आणि शिव विचारातून कुणीतरी काम सुरू करायला पाहिजे. मित्रांनो, ते मी करायचं ठरवलंय. शिवाजी नेहमी दुसऱ्यांच्या घरात व्हावा असं सगळ्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं हे सगळं झालं पाहिजे, पण मी घराबाहेर पडणार नाही, मी काही करणार नाही. ही जी उदासीनता आहे आणि ही जी वृत्ती आहे, मला काय पडलेली नाही, होईल असं नाही होणार. त्याच्यासाठी सर्वांना एकत्र आणण्याचं काम या पुढच्या काळात शिवस्वराज्य करणार आहे. आणि शिवस्वराज्याचा पहिला आमदार तुम्हाला निवडून देण्याची संधी ही राजापूर आणि लांजावासियांकडे या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. आपण सर्वांनी नक्कीच मला भरघोस मतं द्याल आणि पाठबळ द्याल. आणि लग्न, बार्शी, पूजा, म्हाळवस आणि आमच्या घरी येतो आमदार, आमच्या घरी जेवतो, ह्या सगळ्या अल्पसंतुष्टी गोष्टी बंद करूया. आणि असा आमदार कोकणामध्ये असे बाकी ठिकाणी पण निवडून आणा की जो आमदार लग्न बारशाला नाही आला तरी चालेल, पण आमच्या गावच्या विकास आराखड्यासाठी मदत करतो, आमच्या गावामध्ये उद्योग निर्माण व्हावेत म्हणून मदत करतो. आमची पंचकृषीमधली शिक्षण संस्था एखादी तो आमदार दत्तक घेतो आणि जागतिक दर्जाचं शिक्षण माझ्या गावातल्या मुलांना मिळेल यासाठी काम करतो. आमच्या पंचकृषीतली उत्पादनं जगभर नेण्यासाठी आमदार प्रयत्न करतो. असे लोकप्रतिनिधी पुढच्या काळात आपल्याला लागतील आणि तशा स्वरूपाचं काम करायचं मी ठरवलंय. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला हवेत. धन्यवाद. जय शिवराय.